या मुलाबरोबर आपल्या कन्येचा विवाह का करून दिला आहे त्यांना सांगायचं. अमुकचा स्वभाव छान असल्यामुळे आणि सगळे त्यांचे विचार झाले त्यामुळे लग्न झाले. एकच गुण काय रे? आम्हाला खात्री आहे की आमच्या मुलीला सुट्टी ठेवते. बर, अजून दोन. ही जबाबदारी ते चांगल्या प्रकारे गुड गुड गुड. कन्या कनक संपन्ना त्याचा अर्थ असा आहे, आपण काय म्हणतो कन्या दान. दान म्हणजे काय? एखादी वस्तू दान देतो त्याप्रमाणे दान असतं काही. आपला जो अंश आहे तो आपण दुसऱ्याकडे सांभाळण्यासाठी दिलेला. कन्या कनक संपन्ना स्वाम प्रसन्नाथ प्रतिगृह्णामि. हे वरा सर्व अलंकाराने युक्त अशी ही माझी कन्या पुढच्या पिढीच्या उत्पत्तीसाठी मी तुला अर्पण करत आहे, तुझ्याकडे देत आहे. विवाहाचा मुख्य उद्देश काय आहे? पुढच्या पिढीची उत्पत्ती होणे. त्यासाठी आपली कन्या आपण कोणालाही देतो का? वराचे 10 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. त्यातला एक जरी दोष असेल तरी त्याला आपली कन्या द्यायची नसते. असा कुठलाही दोष नसलेला दोषविरहित जणू देवाप्रमाणे असणारा म्हणून कोण असतो? हा नवर देव. तर त्याला ही आपली आज कन्या द्यायची असते आणि त्यांना सांगायचं असतं की आजपासून तुम्ही हिचा कसा सांभाळ करायचा. मी सांगतो त्याप्रमाणे फक्त म्हणा. आजपर्यंत लाडात वाढलेली माझी ही कन्या तुम्हाला देत आहे. तिचा व्यवस्थित सांभाळ करा, सुखाचा संसार करा. आता तुम्ही सांगायचं मुलीचा व्यवस्थित सांभाळ करीन, सुखाचा संसार करीन, काळजी करू नका. आजपर्यंत लाडात वाढलेली माझी बहीण तुम्हाला दिलेली आहे. तिचा व्यवस्थित सांभाळ करा. मगाशी आई बाबांनी पाया पडून सांगितलेलं आहे. आता मेवण्याने कसं सांगितलंय? कान धरून. विसरणार नाही एवढा जोरात धरलाय का काम त्याचा? सोडून जाता ये इकडे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरे.